सर्व अच्युत गोत्रे बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडवत प्रणाम. आज आपण 45व्या सत्संगामध्ये प्रवेश करत आहोत. मागील 3 सत्संगामध्ये आपण जीवाचे दोष बघितले. त्या दोषामध्ये जीवाचे क्रियावधीचे दोष, देहावधीचे दोष, त्याच्यावरती चिंतन केलं. आजच्या या सत्संगामध्ये आपण कर्म विषयाचं चिंतन करणार आहोत. ज्याप्रमाणे दोषाचं चिंतन करण्यासाठी आपल्याला 2 ते 3 सत्संग घ्यावे लागले, त्याचप्रमाणे कर्म हा विषय सुद्धा खूप मोठा आहे. त्याचं आपण चिंतन करत असताना 2-3 सत्संग होऊ शकतात. कर्म म्हटलं की आपल्याला लगेच परमपूजनीय माईम भटांची आठवण येते. देव डोमेग्रामी असतात आणि त्यावेळेस परमपूजनीय माईम भटांची पहिली भेट देवाबरोबर होते. माईम भटांच्या भूतकाळाच्या इतिहासामध्ये जर आपण गेलो तर आपल्या लक्षात येईल की माईम भटांनी 18 पुराण, वेद, शास्त्र, भास्कर शास्त्र असं सर्व शास्त्र, जे ब्रह्मविद्या शास्त्राव्यतिरिक्त जेही जगात या विश्वात शास्त्र उपलब्ध आहे, हे सर्व शास्त्राचा अभ्यास केलेला होता. आणि तो केलेला अभ्यास आपल्या लक्षात येईल की शास्त्र चर्चा करत असताना परमेश्वराबरोबरच्या त्या चर्चेला त्यांना उपयोगी पडला. पण किती उपयोगी पडला आणि कसा उपयोगी पडला? कारण माईम भटांना हे सर्व शास्त्र जरी अवगत असलं तरी त्याच्यामध्ये त्रिगुणात्मक देवतेंचं शास्त्र असल्या कारणाने त्यांच्यामध्ये अहंकार निर्माण झाला होता. आणि तो अहंकार इतका पराकुटीला गेला होता की ते दिवसा चालताना सुद्धा मशाल घेऊन आणि पायामध्ये गवताची वाकी बांधून चालायचे, जेणेकरून साऱ्या विश्वाला, जगाला आणि समाजाला ते दाखवायचा प्रयत्न करायचा की या विश्वामध्ये, या जगामध्ये किंवा या भारतामध्ये मी एक ज्ञान सूर्य आहे आणि माझ्याजवळ कुणी येऊ शकत नाही. अशा पद्धतीनं अनेक विद्वानांना त्यांनी शास्त्रचर्चेमध्ये हरवलं होतं. गणपत आपयो नावाचे जे भक्त होते ते त्यांचे मामा पण होते आणि त्यांचीच मुलगी परमपूजनीय माईम भटांना दिलेली असल्यामुळं शास्त्रे पण लागत असल्या कारणाने, तसेच काही शास्त्र त्या गणपत आपयोंकडून माईम भटांनी घेतलेलं असल्या कारणाने ते त्यांचं ऐकू शकत होते. म्हणून गणपत आपयोंनी माईम भटांना सांगितलं की डोमेग्राम येथे श्री चांगदेव राऊळ आलेले आहे, त्यांना तुम्ही भेटा. असं म्हटल्यानंतर त्यांचा जो अहंकार आहे तो परत उफाळून येतो. आणि तो अहंकार उफाळून आल्यानंतर पहिला प्रश्न गणपत आपयोंना ते करतात की त्यांना ते काय जाणतात, ते माझ्याशी काय चर्चा करू शकतात. संस्कृतमध्ये चर्चा करतात, मराठीत चर्चा करतात. अशा पद्धतीनं दुस्साहस करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण गणपत आपयोंची आणि देवाची पहिली भेट झालेली असल्यामुळे आणि गणपत आपयो देवाला ओळखत असल्यामुळे त्यांनी सांगितलं की ते मी जाणत नाही, ते काय बोलतील, काय सांगतील, काय शास्त्रचर्चा करतील, परंतु ते मराठी अत्यंत उत्तम, अनिवार्यपणे सुंदर बोलतात. माईम भटांचा अहंकार चाळवलेला गेला असल्यामुळं ते सांगतात की जर ते मराठीत बोलत असतील तर मी संस्कृतमध्ये बोलेल. मला कधी तुम्ही जाल तर मला घेऊन जाल. आणि तशी वेळ एकदा येते. गणपत आपयो त्यांना आपल्या देवाला भेटण्यासाठी डोमेग्रामला घेऊन येतात. त्यांना काही काम असल्यामुळं ते दुसरीकडे जातात, परंतु देवाकडे त्यांना पाठवल्यामुळं देवाची आणि माईम भटांची भेट होते. सकाळची वेळ असते, देवाचा पूजा अवसर झालेला असतो आणि त्यावेळेस माईम भट देवाकडे
डोमेग्राम येथे राजमठामध्ये जातात, भेट होते. देवाने त्यांना पहिला प्रश्न केला की तुमच्याकडे भरपूर शास्त्र आहे, ते शास्त्र, त्या शास्त्रात किंवा त्या ज्ञानात असं काही आहे का तुमच्या जीवनाची मुक्ती होईल, तुमच्या जीवनात जी संस्कृती तिचा छेद होईल, असं काही आहे का? तो प्रश्न अत्यंत क्षुल्लक त्यांना वाटला. त्यांनी उलट प्रश्न परमेश्वरालाच प्रतिप्रश्न केला, परंतु दयाळू माळू कृपाळू परमेश्वराने त्यांना तोच प्रश्न पुन्हा केला. कारण माईम भटांची वेळ आलेली होती. अनेक जन्मात अनेक सृष्टीमध्ये माईम भटांनी जी वेळ दवडलेली होती ती आता प्रत्यक्ष परमेश्वराकडून बोध आणि ज्ञान घेण्याची वेळ आलेली असल्या कारणाने अनेक गोष्टीची तिथं चर्चा होते. परंतु ही लीळा तुम्हाला सांगण्याचा मुख्य उद्देश माझा असा आहे की ज्यावेळेस देव माईम भटांना प्रश्न विचारतात त्यावेळेस अत्यंत क्षुल्लक तो प्रश्न असल्यामुळं त्यांनी त्याचं उत्तर काय देतात हा आपल्या आजच्या सत्संगाचं चिंतन आहे. की कर्म, चांगलं कर्म करणे, त्या चांगल्या कर्मातून ज्ञानोदय होईल आणि त्या ज्ञानोदयातून वैराग्य प्राप्त होईल आणि वैराग्यातून परमेश्वर प्राप्ती होईल. असं उत्तर दिल्यानंतर परम सर्वंशी चक्र प्रभूंनी त्यांचं जे उत्तर आहे ते खोडलेलं आहे. आणि परमेश्वर प्रतिप्रश्न त्यांना करतात की कर्माचे किती भेद आणि कर्माने परमेश्वर भेटू शकतो का? तर नित्यकर्म नित्य कर्माला जातात, नैमित्तिक कर्म फळाला जातात, कर्मच उरत नसेल तर ज्ञानोदय होईल कसा आणि वैराग्य प्राप्त होईल कसं? त्यावेळेस वास्तविक पूजनीय माईम भटांचं 18 पुराण, 4 वेद, शास्त्र असं भरपूर शास्त्र शिकलेलं असलेलं तरी त्यांनी कोणत्याही देवतेच्या भक्तीनं परमेश्वर प्राप्त होईल, कोणत्याही कर्मकांडानं परमेश्वर प्राप्त होईल, कोणत्याही विधीनं परमेश्वर प्राप्त होईल असं उत्तर न देता कर्मावरती कर्माचा सिद्धांत परमेश्वराला सांगितला, कर्माचं उत्तर परमेश्वराने सांगितलं. आणि तेच कर्माचा सिद्धांत परमेश्वराने मात्र पहिल्याच वेळेस त्यांना स्पष्ट नाकारलं की कर्माने परमेश्वर भेटत नाही. या सृष्टीमध्ये कोणत्याही कर्मानी, कोणत्याही कर्मकांडानी, कोणत्याही विधीनी आणि कोणत्याही देवतेच्या भक्तीनी परमेश्वराची प्राप्ती होत नाही. आणि मग ती परमेश्वराची प्राप्ती एका परमेश्वरावर शक्य नाही आणि तो परमेश्वर निरव निराकार आहे. निराव निराकार असलेला परमेश्वर या जीवाच्या कृपेला अधीन होऊन साकार होतो. जे ज्ञानी भक्त आहे त्यांच्या हृदयात अवतरतो आणि अशा अवतरलेल्या परमेश्वराच्या सन्निधानामध्ये जे दास्य करतात, जे जीव दास्य करतील त्यांचं मात्र ह्या जन्मृत्यूच्या फेऱ्यातून मुंचन होईल असं उत्तर परमेश्वराने दिलेलं आहे. म्हणजे परमेश्वरा व्यतिरिक्त, परमेश्वराच्या भक्ती व्यतिरिक्त मुक्ती नाही. तरीही आपण कर्म 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 असं कितीतरी वेळा ऐकत असतो. कर्माचा सिद्धांत माईम भटांनी सांगितलेला तो सुद्धा परमेश्वराने खोडला. तरी आपल्या साहित्यामध्ये कर्मावरती भरपूर असं काही चिंतन आलेलं आहे. ही जी लीळा आहे ही कर्माच्या अनुषंगाने जर आपण घेतली तर परमेश्वराने स्पष्ट सांगितलंय कर्माने परमेश्वर भेटेल असं नाही, कर्मानेच परमेश्वर भेटेल असं मुळीच नाही. कारण माईम भटांचा जो सिद्धांत होता कर्मवादावरती होता आणि कर्मामुळेच सर्व काही होतं असं माईम भटांनी सांगितल्यानंतर परमेश्वर स्पष्ट त्याला नकार देतात. त्याचप्रमाणे कानाशीच्या ब्राह्मणाच्या लीळा जर आपण समोर आणली तर परमेश्वर त्यांच्या सेवेतून प्रसन्न होऊन त्यांना काही मागा असं म्हणतात, परंतु ते त्या जीवानी, त्या ब्राह्मणांनी सुनेच्या हातून ताक भात मला द्या, मला मिळेल असं काहीतरी करा असं सांगितल्यानंतर परमेश्वर स्पष्ट सांगतात कर्म वशे सकाळी पावे एक वाचून.
कर्माने तुला तर ते मान पान पैसा अडका सुख दुःख सर्व भेटणार आहे. कर्माने जर सर्वच काही भेटत असेल, परंतु कर्माने परमेश्वर भेटत नाही. परमेश्वराच्या बोधाने, परमेश्वराच्या ज्ञानाने, परमेश्वराने सांगितलेल्या तत्वज्ञानाने आणि परमेश्वराने केलेली आज्ञेनेच प्राप्त होऊ शकतो. तरीही कर्म करावं आपल्याला लागतं. कर्म म्हणजे आपण जी बी कृती करतो त्याला कर्म म्हणतात. मग ती नित्य असेल किंवा फळाला लागणारी जी नैमित्तिक कर्म असतील. नित्य कर्म म्हणजे आपण आंघोळ करतो, दात घासतो, जेवण करतो, हे जे बी आपण करतो त्याला नित्य कर्म म्हणतात. आणि ते नित्य कर्माला जातात म्हणजे दात घासले, दात साफ होतात म्हणजे फळ भेटलं, म्हणजे ते शिल्लक राहत नाही. नैमित्तिक कर्म म्हणजे पुण्यरूपाने केलेले, पुण्य प्राप्तीसाठी केलेले कर्म जे संकटकाळी आपल्याला उपयोगी पडतात, म्हणजे तेही नासले जातात. कर्म शिल्लकच राहत नाही. मग कर्म शिल्लक राहत नसेल तर परमेश्वर प्राप्त होईल कसा? परंतु दैवराटीमध्ये योग्यता अयोग्यता ही प्राप्त होत असते आणि त्या योग्यतेतूनच परमेश्वराच्या प्राप्तीपर्यंत हा जीव जाऊ शकतो. म्हणून कर्मावरती जितकं चिंतन आपण करू तितकं कमी आहे. श्रीमद भगवद्गीतेमध्ये सुद्धा कर्माचा सिद्धांत परमेश्वराने सांगितलेला आहे. कर्म करायचंय परंतु कोणत्याही अपेक्षे व्यतिरिक्त, अहेतुक. इथंही परमेश्वराने अहेतुक ला खूप महत्व दिलेलं आहे. अहेतुक बुद्ध भजनाने ज्ञान होतं, अहेतुक मायापूर भजनाने प्रेम होतं. आणि ज्ञान आणि प्रेम हे परमेश्वराचे दोन प्राप्तीचे साधन आहे. तेही भजनाने, परंतु अहेतुक भजनाने होत असतं. हे आपण जर समजून घेतलं तर आपल्या लक्षात येईल. श्रीमद भगवद्गीतेमध्ये कोणत्याही फळाची अपेक्षा न करता कर्म करत राहणे हा कर्म सिद्धांत परमेश्वराने जरी आपल्याला सांगितलेला असला तरी कर्म मात्र करावं लागतं. त्या कर्मातून आपल्याला परमेश्वर प्राप्ती होत नाही किंवा होणार नाही हे माहीत असताना सुद्धा आपल्याला मात्र कर्म केल्याशिवाय पर्याय नसतो. परंतु तेच कर्म कळत न कळत आपण अशा कर्माने परमेश्वराच्या ह्या ज्ञानामध्ये, परमेश्वराच्या या बोधामध्ये आलेलो आहे हे आपल्याला समजत नाही, आपल्याला माहित नाही. मग ऊर्ध्वगतीचं कर्म आणि मतित्रयाने अधमती, अधगती, आतरती ने केलेलं कर्म यामध्ये खूप मोठा फरक आहे. ऊर्ध्वगतीचं म्हणजे परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने केलेले कर्म हे अहेतुकामध्ये मोडतं आणि म्हणून ते कर्म आपल्याला परमेश्वरापर्यंत घेऊन जातं. आणि अपेक्षेने, स्वार्थाने किंवा दृष्टपर केलेलं कर्म हे आपल्याला नरकाकडे घेऊन जात असतं, दुःखाकडे घेऊन जात असतं. आणि तो जीवाचा मूळ स्वभाव आहे. तो मूळ स्वभाव आपल्याला जर बदलावायचा असेल तर ऊर्ध्वगतीचा विचार करून जेव्हा आपण त्या कर्माला सुरुवात करू तेव्हा मात्र ते कर्म आपल्याला परमेश्वरापर्यंत घेऊन जाऊ शकतं. कर्माचे जे प्रकार आहे, कर्माची जी चाल आहे ती आज आपण चिंतन करणार आहोत. कर्माचे प्रकार 3 प्रकारे आपण कर्म करत असतो. आगंतुक म्हणजे मानसिक, अनारब्ध म्हणजे वाचिक आणि प्रारब्ध म्हणजे शारीरिक. कोणताही जीव कोणतंही कर्म करत असताना डायरेक्ट कोणत्याही शारीरिक कर्मावरती शक्यतो जात नाही. त्याला अगोदर मानसिक विचार करावा लागतो, चिंतन करावं लागतं. आणि ते मानसिक विचार चिंतन केल्यानंतर मग तो वाचिक करतो आणि वाचिक केल्यानंतर मग त्याच्या हातून शारीरिक घडत असतं. कारण कोणती कृती करत असताना पहिले आपल्या डोक्यामध्ये विचार येतो. ते विचार आपण चिंतन करता करता ते प्रबळ करतो आपण. मग कधीतरी आपण ती गोष्ट बोलून दाखवतो म्हणजे वाचिक करतो. आणि मग ती कृती किंवा ते कर्म आपल्या हातून घडत असतं. आणि ह्या कर्मामध्ये परमेश्वराने वेगळे प्रकार आपल्याला सांगितलेले आहे. अनुसरल्याशिवाय देव भेटत नाही, अनुसरल्याचा देव असतो.
पण अनुसरल्याचे आगंतुक खुंटे अनारब्ध सुंके आणि प्रारब्ध भोगेचे. म्हणजे अनुसरलेला जो जीव आहे त्याचे आगंतुक हे जे केलेले कर्म आहे ते खुंटतात म्हणजे संपतात. अनारब्ध म्हणजे वाचिक केलेले जे कर्म आहे ते सुकून जातात. आणि भोगावे लागतात ते प्रारब्ध म्हणजे शारीरिक केलेले कर्म. याचा अर्थ कर्माचा सिद्धांत जरी परमेश्वराने खोडलेला असला तर तो वेगळा उद्देश, त्याचा वेगळं ध्येय, त्याचं वेगळं कारण, त्याचा वेगळा प्रश्न, त्यांचं वेगळं उत्तर. परंतु इथं जर आपण बघितलं तर अनुसरलेला जीव सुद्धा कर्म करतो आणि त्या कर्मातूनच त्याची अयोग्यता प्राप्त होऊन मतित्रयाने तो त्या सुखदुःखात जात असतो. परंतु जर अनुसरला तर त्या अनुसरलेल्या पुरुषाचे किंवा जीवाचे अनुसरल्याबरोबर आगंतुक आणि अनारब्ध हे जे कर्म असतात ते संपून जातात. मात्र प्रारब्ध जे भोग असतात ते त्याला भोगावे लागतात. मग तो अनुसरलेला जीव असल्या तरी हे आपण समजून घेतलं पाहिजे. काही लोकांच्या चर्चेमध्ये ही जी लीळा आहे, परमपूजनीय माईम भटांचा जो कर्म सिद्धांत आहे परमेश्वराने खोडला आहे. म्हणजे कर्माला कोणत्याही प्रकारचं दैवराहाटीमध्ये महत्व नाही आणि कर्म हा विषय आपला नाही असं समजून ते चालत असतात. परंतु खोलवर विचार केल्यानंतर, चिंतन केल्यानंतर आपल्या लक्षात येईल का देवाने माईम भटांना केलेला प्रश्न आणि त्या प्रश्नाला माईम भटांनी दिलेलं उत्तर आणि त्यानंतर अशा कितीतरी लीळा आहे का जिथं कर्मवादावरती परमेश्वरांनी संस्कार रूपाच्या गोष्टीनं किंवा बीज रूपाच्या गोष्टी सांगितलेल्या आहे. एक दिवस सारंग पंडित देवाला येऊन विनवतात उपहारासाठी. त्यावेळेस देवाने त्यांची विनंती स्वीकारली. सारंग पंडिताच्या आवाराला देव विजय करतात. तिथं गेल्यानंतर सारंग पंडित यथाचित परमेश्वराची पूजा वगैरे करून ताट करून आरोगणा करण्याची विनंती करतात. देवाचा आरोगणा झालेली असते. देवाचा गुळा झाला, विडा झाला आणि तिथंच थोडा वेळ ते थांबतात. आणि त्या थांबल्यानंतर ढोरेश्वराला विजय करण्यासाठी देव आणि सारंग पंडित दोघंही, काही भक्त लोक बरोबर असतात, निघतात. तर त्यावेळेस तिथं एक नदी असते, वहाळ असतो छोटासा पाण्याचा. देव आणि सारंग पंडित जात असताना त्यावेळेस कडेकडेनी सारंग पंडिताचा हात धरून देव चालत असतात आणि ढोरेश्वराच्या समीप म्हणजे जवळ गेल्यानंतर तिथं त्या तळ्यामध्ये किंवा त्या जागेमध्ये पाण्याचा पूर आलेला असतो, तो भरून वाहत असतो. त्यावेळेस सारंग पंडित म्हणतात, आपण तर कडेकडेने चाललोय, परंतु त्या बाजूला आपल्याला जायचंय, तर आपण जायचं कसं? आता कैसे जावे जीवन? देव म्हणतात, पांडिया इतुकी अशीची काही का, म्हणजे इतकं इतकं काय म्हणे. त्याच वेळेस देवानी एक पाय इकडं एक पाय तिकडं ओलांडून पहिल्याडी विजय पण केलेला असतो. तर सारंग पंडितांना मात्र तो नाला, तो ओळ ओलांडता येत नाही. त्यावेळेस सारंग पंडित देवाला विनंती करतात की जी जी मज येवे ना, मला येता येत नाही. आणि देव सांगतात, पांड्या या. असं बोलल्याबरोबर देवानी श्रीकरू दिदला म्हणजे सारंग पंडिताकडे हात दिलेला आहे आपला. श्रीकरीची नखे काही तयाचा हाती लागली, म्हणजे फक्त स्पर्श झाला. काही स्पर्श झाला, काही लागलं, काही नाही लागलं. आणि त्याबरोबर परमेश्वराने श्रीकरू आसुडीला म्हणजे श्रीकर आपल्याकडे ओढला आणि श्रीकरा सचीच ते गरकरी ऐसी खडी आले. म्हणजे असं केल्याबरोबर सारंग पंडित
तिकडचे इकडे येऊन जातात. त्यांना अत्यंत आश्चर्य होतं आणि आश्चर्य झाल्याबरोबर सारंग पंडित देवाला म्हणतात, हे काही जी, हे कसं काय झालं? श्री गोसावींची श्रीकरीची नखे काही लागली, काही न लागती. नुसता स्पर्श झाला अगर नाही झाला तर गरकन मी कसं काय तुमच्याकडे आलो? ऐरडावून पैलाडी कसे काय आलो? सर्वज्ञ म्हटले, पांड्या, येत अनुसराल तरी ऐशीची काळी. जीव ऐसे अधोमुख असते, परमेश्वर ऐसे वर पडून पाहत असते. एखादा ऐसे वरुते पाहिल तयाची ऐशीची काळी. ते सुंदर उत्तर देतात. सारंग पंडितांना सांगतात की असंच जर तुम्हाला आपोआप यायचं असेल, न समजता कोणत्याही प्रकारचं दुःख न भोगता जर माझ्याकडे यायचं असेल तर अनुसरावं लागेल ना. अनुसरल तर ऐशीची काढी जाईल. अशाच पद्धतीने तुम्हाला न समजता मी काढेल. काही जीव असतात म्हटले अधोमुख, त्याचे मतित्रायाने बरबटलेले, ते खाली बघतात, परंतु परमेश्वर वर पडून पाहती असते. परमेश्वर त्या जीवाकडे बघत असतात. ज्या वेळेस तो जीव वरती पाहिल म्हणजे परमेश्वराकडे पाहिल, परमेश्वर हवा आहे, परमेश्वराचा आनंद हवा आहे, अशा विचाराने परमेश्वराकडे निघतील तर परमेश्वर म्हणतात, तया ते ऐशीची काढी जाईल. त्याला समजून सुद्धा देणार नाही. यावरी सर्वज्ञ सुंदर असं दृष्टांत सांगतात. वानरी असे म्हणे, ते आपले पिल्लू पोटाला लावून पकडून या फांदीवरून त्या फांदीवर, त्या फांदीवरून त्या फांदीवर उड्या मारत असते. त्या पिलासहित ती क्रीडा करत असते, परंतु पाहणाऱ्याला असं वाटतं की ते पिल्लू पडेल की काय. परंतु ते पिल्लू पडत नाही, कारण त्या पिलाला माहित असतं आपल्या आईला कसं पकडावं, आणि त्या आईला माहित असतं का त्या पिलाला धरून आपण कशी उडी मारावी, जेणेकरून ते पिल्लू पडणार नाही किंवा सुटणार नाही. न सुटते सूत्र तेची जाणे म्हणले, तैसे अनुसरती परी जीवे जाणावी, नरक चुकविती परी ते परमेश्वर जाणते. म्हणजे अशा पद्धतीनं ह्या जीवाची मुक्ती होण्यासाठी जे सूत्र, जे परमेश्वरांनी आज्ञा सांगितलेली ती जीवानी जाणली पाहिजे. आणि ती जाणल्यानंतर जर जीवानी अनुसरण केलं, त्या जाणून जीवानी जर अनुसरण केल्यानंतर परमेश्वराला अनन्यभावी शरण जर आले तर परमेश्वर म्हणतात, या जीवानी अनुसरण जाणावं आणि मग मात्र नरक चुकवायचं, त्याला दुःखातून काढायचं, त्याला मुक्तीला न्यायचं, त्याला आनंदाला न्यायचं, त्याला परमेश्वराच्या मुक्तीला न्यायचं, ते मात्र मी जाणतो. अशा पद्धतीने परमेश्वरांनी अनुसरल्याचा देव सांगून कोणत्या कर्माने परमेश्वर प्राप्ती होईल, कोणत्या कर्माने परमेश्वराचा आनंद भेटल हे सांगितलेलं आहे. अनुसरणानंतर आगंतुक खुंट अनारब्ध सुंगत, पण प्रारब्ध भोगावं लागतं. परंतु परमेश्वराच्या अनन्यभावी शरणामुळं ते भोग सुद्धा परमेश्वराच्या म्हणजे दैवाच्या हाती, दैवाने ते जीवाला प्राप्त होत असत. त्यावेळेस पिंपळेश्वराला ते जातात. सारंग पंडितांनी देवासाठी आसन केलेले असतात आणि त्यावेळेस सारंग पंडित देवाला विचारतात, जी जी गोसावी अनुसरा अनुसरा ऐसे म्हणतात ती, तरी अनुसरेनी काही होय जी, या अनुसरण अनुसरण घ्या असं म्हणतात, तर अनुसरणाने काय होतं. आणि मग देवाने सुंदर असं त्यांना तिथं बरेच सूत्र सांगितलेले असतात, समजावलेले असतात की साध्यच्या प्राप्ती साधन निवर्ते, परमेश्वर भक्ताला आणि ज्ञानीला कशा पद्धतीनं प्राप्ती देतात, कशा पद्धतीनं सत्ताज्ञान अनुसरल्याला सत्सनिधान देतात. सुंदर असं तिथं परमेश्वर सारंग पंडिताला समजावतात.
सांगण्याचं तात्पर्य, एकीकडे परमेश्वर सांगतात की कर्माने परमेश्वर भेटत नाही, परंतु दुसरीकडे आपल्या असं लक्षात येतं की कर्माने परमेश्वराचा संस्कार प्राप्त होऊन त्या संस्कारातून, त्या प्रसावातून परमेश्वराच्या प्राप्तीपर्यंत आपण जाऊ शकतो. परंतु दैवराटीतले कर्म, कर्मराटीतले कर्म यातला खूप मोठा फरक आहे. आपण दैवराटीत आज आलोय, काल कर्मराटीत होतो. कळत न कळत असं काहीतरी आपल्याकडून कर्म घडलंय आणि त्या कळत न कळत केलेल्या कर्माचं फळ, कळत न कळत केलेल्या कर्मामुळं परमेश्वराचा बोध आपल्याला भेटलेला आहे. म्हणजे कर्मामुळे चाल निर्माण होते, कर्मामुळे योग्यता अयोग्यता प्राप्त होते, कर्मामुळे आपण परमेश्वर प्राप्तीचा तो प्रवास करू शकतो. मात्र कर्माने परमेश्वर भेटत नाही. या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. हे जर आपण समजून घेतलं तर आपल्याला तो छोटासा असा गुंता आहे तो आपल्या लगेच लक्षात येईल आणि आपण त्यातून बाहेर पडू. कारण अनेक जीवांशी चर्चा करत असताना, किती भक्तांशी चर्चा करत असताना त्यांनी लक्षात आणण्याचा प्रयत्न करून दिलेला आहे की कर्म कर्म कर्म, आणि ते कर्म मैंभटांच्या भेटीमध्ये परमेश्वरांनी खोडलेलं आहे, पुसलेलं आहे. परंतु तो कर्म खोडण्याच्या पाठीमागचा परमेश्वराचा उद्देश, भाव वेगळा होता. आणि नंतरच्या अनेक वेळांमधून परमेश्वरांनी जो कर्माचा सिद्धांत किंवा कर्मवशे जे सकळ पावी, सकळ म्हणजे परमेश्वराच्या प्राप्तीच्या रस्त्याच्या अनुषंगाने सुद्धा ऊर्ध्वगतीचं ते जर केलं तर परमेश्वरापर्यंत भेटेल, जाईल, हे नक्की. कर्म हे मानसिक, वाचिक, शारीरिक या क्रमाने पूर्ण होत असतं, हे आपण बघितलं. परंतु काही वेळेस मानसिकेच प्रारब्ध सुद्धा कर्म पूर्ण होत असतं. त्यासाठी काही उदाहरणं घेतल्यानंतर आपल्या लक्षात येईल की बळेगावी मांडल्य ऋषीने ना बगळीकडे बघितले आणि मानसिक चिंतन केलं फक्त, हिनं जळून जावं, तर ती लगेच जळून गेली. तर ते सामर्थ्याचं जरी कार्य असलं, परंतु ते एक कर्म आहे. त्याला तिथं जाऊन मारण्याची जी प्रक्रिया असते किंवा प्रारब्ध असतं, कर्म असतं, ते करण्याची गरज पडली नाही. त्यांनी फक्त चिंतन केलं आणि ती जळून गेली. काही वेळेस असंही होतं का वाचिकेत प्रारब्ध होते, म्हणजे तोंडाने बोलल्याबरोबर ते प्रारब्ध, ते कर्म होऊन जातं. त्याच्यासाठी विशिष्ट प्रकारे कर्म किंवा कृती करण्याची गरज पडत नाही. घोडाचोडीचे जे शिष्य, त्यांची आणि परमेश्वराची भेट होते. त्या घोड्याचोडी शिष्याने म्हटले फक्त जल जाओ. जल जाओ हे फक्त वाचिकच म्हटलं आणि ते सर्व गाव जळून गेलं. ही जी गोष्ट आहे घोडाचोडीची, परमेश्वराने पुनतांबाला बाईसाप्रती सांगितलेली आहे. देव त्यावेळेस बाईसांना सांगतात, हिंसकाचा संगू न कीजे. हिंसक जे लोक असतात किंवा जिथं हिंसा होते तिथं जाऊ नये, त्याचा संग करू नये. त्यावेळेस देव दक्षिण पूर्व दिशेकडून बीजे करीत होते. त्यावेळेस घोडाचोडीचे काही एक शिष्य उत्तरपंथाकडून खिंदिदा पर्वताशी जात असतात. मध्येच देवाची आणि त्यांची बळेग्राम पुढे विशीवरती भेट होते. आणि मग त्यावेळेस देवाला ते विनंती करतात, विचारतात, देव हो, कवनेकडून येत असा, ही एकांकीची लीळा आहे आणि कुठे जात असतात. त्यावेळेस देवाने मौन पाळलेलं असतं. श्री मुकुटाच्यानेच ते अनुकरण करतात की इकडून आलो आणि इकडे चाललो, हे ऐसे उत्तरापंथाकडे जाईल. त्यावेळेस ते देवाला म्हणतात, देव हो, चला मग आमच्या बरोबर. दक्षिण पंथाला, विवेक देशाला, खिंदित पर्वत, तेथे
वाली सुग्रीवांची देवळे, बरवी दुर्गे, बरवी निर्झरोदके असती. अनेक सिद्ध साधक तिथं आहे. तिथं आमचे गुरु पण घोडाचुडी असती. निके निके पुरुष, त्या पुरुषांचे दर्शन होईल. बरवी वने आहे, वनस्थळीया असती. ते घोडिया एवढी काळी पांढरी निळी तांबडी वानरे असती. जी जी तरी तेच गोसावी चालावे अशी विनंती करतात आणि देव सुद्धा मानतात. देव म्हणतात की हे सर्व त्यांनी सांगितल्यानंतर मला सुद्धा रस भरला, गोसावी मानिले आणि त्यांच्या बरोबर ते जायला निघतात. तर त्यावेळेस ते गोसावी आधी पाणी पात्र करीती, पाठी ते गोसावी ते पुसुनी चाटणी करती, सांगाते असती. ऐसे किती एक दिस चालत होते. ते अगोदर परमेश्वर भिक्षा करायचे पाणी पात्र, त्यानंतर ते चाटणी करायची. चाटणी म्हणजे कोणत्या प्रकारचं भिक्षेसाठी भांड वगैरे न पाळता हातातच ते जे आहे ते भेटल ते घ्यायचं आणि येता येताच ते खाऊन टाकायचं. अशा पद्धतीनं ते भिक्षा करायचे ते लोक. एका दिवशी एका गावामध्ये परमेश्वर पाणीपात्र घेऊन येतात. त्यांचं पाणीपात्र झाल्यानंतर मग गोसावींशी वृक्ष एका तळी आसन होते. देव एका वृक्षाखाली आसनाला बसलेले असतात. त्यावेळेस ते परमेश्वराला न पुसतात, प्रत्येक वेळेस दररोज विचारतात परमेश्वराला, पण परमेश्वराला न पुसताच चाटणी करीत होते, म्हणजे भिक्षेला जातात. एका घराला गेल्यानंतर त्या घरातली जी बाई आहे तर आपल्या नवऱ्याला आंघोळ घालत होती. तर त्या बाईला त्या घोडाचोडीचं जे शिष्य आहे त्यांचं सामर्थ्य पाहण्याची इच्छा होते. चुलीवरती त्यांनी आंबील शिजत होतं. त्याच वेळेस त्यांनी कडत कडत आंबील, गरम गरम आंबील आणलं. चाटू भरून म्हणजे ते पळभर त्यांच्या हातावरती ठेवलं, हातावरती टाकलं. तेही आपले सामर्थ्य आंबिली चाटिली. त्यांचं सामर्थ्य असल्यामुळे त्यांना त्याचं काही वाटलं नाही, परंतु तिचा जो उद्देश किंवा तिचा जे भाव आहे तो त्याच्या लक्षात आलेला असावा. ते सामर्थ्याने ते चाटल्यानंतर ते कोपले, हात वळणीशी पुशिले आणि भड करून उबाळा उठिला. तिथं काही कपडा वगैरे असेल त्याला त्यांनी पुसल्यानंतर तिथं जाळेचा एक मोठा लोळ उठला. तिथं आग लागली. त्यावेळेस ते गावाबाहेर निघाला. म्हणजे गावाबाहेर आल्यानंतर पाठीमागं येऊन बघतो. पाठीमागं परतून पाहिले आणि म्हणितले, अजूनही न बळे रे, समस्त गाव बळीबो. अजून काही जळालं नाही, सर्व गाव जळालं पाहिजे. आणि जल जावं असं म्हटल्याबरोबर अवघं गाव जळायला लागलं. देवाकडे आल्यानंतर देवाला ते स्वतःवर म्हणतात की देव हो, हा बोबाट काहीसा तुम्ही नेना, हा जाळ आहे, धूर आहे, हा कशाचा आहे तुम्ही जाणता का? देव सांगतात, दृष्टी चेनी अनुकारे. ते म्हणते नाही बाबा, मी काही जाणत नाही. तो म्हणतो गावाशी अग्नी लागला. गोसाई म्हणते कशी लागला? त्यावेळेस त्यांनी सर्व वृत्तांत सांगितला, जे आम्ही चाटणी करू गेलो त्या बाईनी काय केलं, त्यामुळं आम्ही असं असं केलं. देवाला खूप उदासीनता प्राप्त होते आणि ते त्यांना सांगतात, महात्म्य उकठे केले, येसनी भूत हिंसा केली, तरी कैसेही काही गृह उपजेती. एवढी मोठी वाईट काम, एवढी मोठी भूत हिंसा करून सुद्धा तुम्हाला वाईट कसं वाटत नाही? अनुकंपा का तुम्हाला उपजत नाही? आणि तो हसत असतानाच देव तिथून त्यांना सोडून निघून जातात. आपण महात्मे आहोत, महात्म्यांनी असं करू नये. मी आता तुमच्या बरोबर येऊ शकत नाही किंवा येणार नाही, आता हे तुम्हाला सांगते नाही. अशी उदासीनता आल्यानंतर देव त्यांना सोडून निघून जातात. सांगण्याचं तात्पर्य
की सामर्थ्य रूपाने काही कर्म असतात ते मानसिक केले तरी प्रारब्धात जातात, काही वाचिक केले तरी प्रारब्धात जातात, परंतु ते सर्वसामान्य माणसाचं काम नव्हे. सर्वसामान्य जीवाचं जे कर्म आहे ते अशाच पद्धतीनं मानसिक, वाचिक, शारीरिक पद्धतीनं ते पुढं जात असतं. एखाद्याचं अंतकरण जर दुखवलं तर चलद रूपाचे प्रारब्ध लेप लागतात. प्राणी लेप म्हणजे कोणाचं जर मन दुखवलं आपण तर आपल्याला 84 लाख योनीचं जे कर्म आहे किंवा जो भोग आहे, दुःख आहे, ते प्राप्त होत असतं. काही वेळेस शारीरिक क्रिया होऊन सुद्धा प्रारब्ध होत नाही. जशा पद्धतीनं हे करीतया नरक, धरितया नरक, एक एक देतया नरक, हे मागच्या सत्संगामध्ये आपण हे सूत्र आणि त्याची वेळा आपण बघितली होती की कशा पद्धतीनं काही न करता सुद्धा नरक होऊ शकतं. तो रात्रीचा बाण देवानी महादाईसांना जाळून पुरून टाकायला लावलेला असतो, कारण त्या निमित्ताने जर काही वक्त झालं तर त्याचं निमित्त जे कर्म आहे, पाप आहे, ते महादाईसांना लागणार होतं. आणि म्हणून त्यावेळेस देव हे सांगतात. ज्याप्रमाणे एखादा शस्त्र बनवतो, बंदूक असेल, तलवारी असतील, चाकू असतील, शस्त्र निर्माणकर्त्याला तो काही स्वतः जात नाही काही करण्यात त्याचा वापर, तर त्यांना आगंतुक कर्म लागतात. म्हणजे मानसिक आहे, त्याच्या मनामध्ये काही तसा भाव नसतो, परंतु त्याच्या निमित्ताने ते तयार होतं, कोणीतरी ते घेतं आणि ते कर्म केल्या जातं, म्हणून त्याला आगंतुक कर्म लागतात. धारेवर धरणाऱ्याला अनारब्ध कर्म लागतात. तेच शस्त्र विक्री करणाऱ्याला अनारब्ध कर्मामध्ये घेऊन जातात. अशा प्रकारे शारीरिक क्रिया होऊन नाही प्रारब्ध कर्म लागत नाही. म्हणजे कोणी तयार करतंय, कोणी धारेवर धरतंय, कोणी विकतंय, त्यांचा प्रारब्धाशी अजिबात संबंध नसतो, परंतु त्याला निमित्त ते झालेलं असल्यामुळं ते कर्म त्यांच्या माथी लागत असतं. ते आगंतुक आणि अनारब्ध प्रकारचं जो करतो त्याला त्यांनी मानसिकी केलेलं असतं, वाचिकी केलेलं असतं, नंतर तो प्रारब्धावरती जात असतो. हे जे कर्माचे लेप जे असतात ते अविद्येवरती लागतात. मनुष्याचा लेप जो लागला तर जशीच्या तशी मनुष्याची आकृती उमटत असते. देवतेच्या पदार्थामध्ये आपण बघितलेली की हे देवता जीवाला कशा भोगवतात, कारण देवता पूर्णपणे जीवाला ओळखत नाही, भोगवण्याचं काम कशा करत असतील. तर ते जे लेप त्या देवतेच्या मळावरती लागलेले असतात त्याचे चिन्ह उमटून ती देवता ते स्वतःचा भोग ओळखते आणि त्या पद्धतीनं त्या जीवाला भोगवत असते. म्हणजे अविद्येवरती ह्या कर्माचे लेप लागत असतात. मनुष्याचा लेप जर लागला असतो तो तशीच्या तशी मनुष्याची आकृती उमटत असते. प्रथम आगंतुक, मग अनारब्ध व नंतर प्रारब्ध, याच क्रमाने लेप मात्र उमटत असतात आणि त्याचप्रमाणे सुद्धा त्याचा भोग हा ह्या जीवाला भोगावा लागतो. कर्म प्रारब्ध झाल्यानंतर त्याचे जे प्रतिबिंब आहे ते मळावर उमटत असते, म्हणजे प्रतिबिंब निर्माण होत असतं त्याचं. आता विश्वेपासून खालील देवतेचा जो मळ आहे ते खालील मळावरती ते दिसतं. माया अविद्येवरती कर्म पाहते आणि उच्च देवता जे आहे आपल्या मळावर आपले कर्म पाहत असतात व खालील कर्मलेप पाहतात. तसे खालील देवतेला तिच्या जे मळावर आपल्या खालील देवतेचे कर्म मात्र दिसत नाही. खालील देवतेचं वरच्या देवतेचे जे कर्म आहे ते दिसत नाही उच्च नीच अनुभवाने. वरच्या देवतेला मात्र खालच्या देवतेच्या मळाला लागलेले जे कर्म आहे ते पाहता येतात. म्हणजे आपल्या खालील देवतेचे जे थोवे, आता कर्मभूमीची जी देवता आहे त्या कर्मभूमीच्या देवतेचे जे लेप आहे, जे भोग आहे,
ते मात्र सर्व देवता बघू शकतात. पण कर्मभूमीच्या देवतेला कोणत्या देवतेचे लेप बघता येत नाही, कारण ती सर्वात खालची देवता आहे. त्याचप्रमाणे या अनुषंगाने आपण वरती वरती जात असेल तर खालच्या देवतेला जे लेप आहे फक्त त्या देवता बघू शकतात. वरच्या देवतेचे मात्र ते लेप किंवा कर्मलेप ते बघू शकत नाही. कर्माचे अनेक प्रकार आहे. जसे मानसिक, वाचिक आणि शारीरिक आपण बघितलं, तसं बिनचालीचं कर्म. तर बिनचालीचं कर्म म्हणजे अर्ध करायचं आणि अर्ध न केलेलं, मग त्याला बिनचालीचं कर्म म्हणतात. म्हणजे बिनचालीचे कर्म म्हणजे आगंतुक किंवा अनारब्ध, म्हणजे मानसिके आणि वाचिके झाले, परंतु काही कारण असतं, प्रारब्ध त्याच्याकडून घडलं नाही किंवा त्याच्याकडून झालं नाही, शारीरिक त्याच्याकडून झालेलं नाही आणि होणार पण नाही, अशा कर्माला बिनचालीचे कर्म म्हणतात. जे पूर्ण तो कर्म झालं नाही आणि त्याचे कारण आहे, मानसिके झाले, वाचिके झाले, मग तो प्रारब्धावरती का गेला नाही, हे का होते? तो वासना उपरतं, म्हणजे त्याची वासना बदलली. एखाद्या व्यक्तीचा खून करायचा एखाद्याच्या मनात येतं, त्यांनी मानसिकी केलं असतं, वाचिकी केलं असतं, परंतु काही कारण असतं त्याच्या मनातलं जे आलेलं आहे, त्यांनी जे ठरवलेलं आहे ते मात्र तो प्रारब्धापर्यंत जात नाही. कारण त्याच्या घरच्या व्यक्तीला बघून त्याला दया येते किंवा त्याला मारण्यानंतर घरच्या व्यक्तींची दुर्दशा बघावणार नाही, म्हणून त्याला ती वासना उपरते. त्याची वासना जी आहे, त्यांनी केलेलं जे ठरवलेलं आहे ते त्याचा बदल घडत असतो आणि तो बदल घडल्यामुळं मानसिके वाचिके तर झालं, परंतु प्रारब्ध मात्र त्याच्याकडून झालेलं नाही. किंवा शास्त्रात पाप सांगितले, बा कोणाला आपण मारणं, हत्या केलं तर चुकीचं आहे आणि ते आपल्याला पाप लागून मग आपल्याला भोग भोगावं लागतील, ही शास्त्राची भीती त्याच्या मनामध्ये निर्माण झाली. परंतु त्यांनी मानसिक वाचिक केलंय आणि या शास्त्राच्या भीतीमुळं किंवा पाप लागेल अशा गोष्टीमुळं तो मात्र ते प्रारब्ध करत नाही. त्यामुळं सुद्धा त्याची वासना उपरती झाल्यामुळं त्याला बिनचालीचे कर्म केलेले असतात. किंवा एखाद्या सत्पुरुषाने निरूपण केलं, हे चुकीचं आहे, हे केल्याने तुला काय होईल काय नाही होईल, हे ऐकल्यानंतर त्याच्या मनामध्ये परिवर्तन होतं, परिवर्तन घडतं आणि ते परिवर्तन झाल्यामुळं तो प्रारब्धापासून मुक्त, म्हणजे प्रारब्ध कर्म त्याच्याकडून होत नाही, त्याला सुद्धा बिनचालीचे कर्म म्हणतात. किंवा ज्या पुरुषाची हत्या करायची आहे त्याच्या अगोदरच हत्या होऊन गेली, यांनी ठरवलंय आणि त्याची हत्या दुसऱ्यानेच कोणीतरी केली, परंतु त्याची जर एवढं होऊन सुद्धा त्याची वासना उपरली नाही तर देवता मात्र त्याच देवतेच्या पुरुषाचा योग आणून त्याची प्रारब्ध क्रिया पूर्ण करून घेते. तसेच भजनाचे सुद्धा आहे. म्हटले हत्या करावायची त्याच्याशी दोस्ती झाली, त्याच्यावर हत्या करायची त्याच्यावर दोस्ती, अशी स्मृती पण आहे. पूर्वी आपले साधू संत जे होते आचार्यगण, ते पोथी वगैरे घ्यायची आणि ती पहाटेच्या वेळेस घ्यायची. एक वेळ असंच गावामध्ये दोन भावांमध्ये किंवा दोन दुश्मनांमध्ये दुश्मनी असते आणि ते एकमेकाला मारण्यासाठी उतावळे झालेले असतात. काही कारण असतं, देवाची आचार्यांची पोथी लागलेली असते साधू संतांची, आणि त्याच्या निरूपणामध्ये हत्या आणि त्यापासून मिळालेलं जडत्वाचं नरक, त्याचे भोग, अशा पद्धतीने निरूपण येतं. ते ऐकतात आणि त्याच्यातून त्यांचं मत परिवर्तन होऊन नंतर ते साधू संतांकडे येऊन माफी मागून त्यांच्यामध्ये दुस्ती घडून येते. तर अशा पद्धतीने जर झालं तर मानसिके वाचिके झालेलं असतं, परंतु प्रारब्धामध्ये ते थांबतात किंवा प्रारब्ध क्रिया जी आहे ती निरतूक झाली आणि त्या प्रकारचा उद्देश नाही, हेतू नाही, आणि विपरीत व्याजात सुद्धा मानसिके प्रारब्ध वाचिके होऊन सुद्धा ते प्रारब्धापर्यंत क्रिया जात नाही, त्याला बिनचालीचे कर्म असे म्हणतात. आता आपण याचा जर विचार केला तर मानसिके वाचिके कर्म आपण खूप करत असतो. कारण नसताना आपण मनमाळका करत असतो, कोणाविषयी विचार करत असतो, मानसिक चिंतन करत असतो.
कारण नसताना अन्य वार्ता करतो, अन्य वार्ता करत असताना कोणाला तरी काहीतरी बोलत असतो, कोणाचं तरी काहीतरी कमी पेन लेखत असतो, कोणाला तरी नावं ठेवत असतो. मानसिके वाचिके आपले खूप कर्म होत असतात. ते प्रारब्धात आपण जाऊ देत नाही याची जाणीव नसते, परंतु तसा योग, तशी वेळ, प्रसंग आलेला नसल्या कारण ते प्रारब्ध होत नाही. परंतु अशी कितीतरी कर्म आहे की ते आपल्याकडून प्रारब्धात होतात. एखाद्याच्या विषयी कटुता आपल्या मनामध्ये येते. कटुता मनामध्ये आले का आपण कधीतरी कोणाकडे तरी ती बोलून पण दाखवतो, म्हणजे वाचिक करतो. आणि वेळ प्रसंगी त्याचा पान उतारा करतो किंवा समोर आल्यानंतर त्याचा अपमान करतो, म्हणजे प्रारब्ध पण आपल्याकडून घडतं. आणि तेच जलद रूप, तेच कर्म आपण त्याचं मन दुखवण्यात जर केलं तर जलद रूपाच्या नरकाला ते प्राप्त होत असतं. म्हणजे प्रत्येक गोष्टीला काहीतरी कारण असतं, त्या कारणातून क्रिया घडत असते. कोणत्याही कारणाशिवाय कार्य होत नाही. आणि ते कार्याला आलेली जी गोष्ट आहे ती कर्मात मोडून मात्र काही ना काही भोग हा भोगावाच लागतो. भोग भोगानेच संपतं, भोग भोगल्याशिवाय संपत नाही. आणि म्हणून आपण दैवराटीत जगत असताना, दैवराटीत राहत असताना आपण खूप सूक्ष्म असा विचार केला पाहिजे. बोलण्यापासून, उठण्यापासून, खाण्यापासून, फिरण्यापासून, संगत करण्यापासून असा खूप असा बारीक आपण विचार केला पाहिजे. परंतु कुणीही आपण करत नाही. याच्या पाठीमागचे कारण आपल्याला धर्म समजलेलं नाही. त्या धर्माची पद्धत, त्या धर्माची चाल, त्या धर्माची जाणीव आपल्याला न झाल्यामुळं परमेश्वराच्या प्रति आपला समर्थवादावरची असलेली निष्ठा, ती निष्ठा पूर्णपणे जर असेल तर आपण याचा विचार करू. आणि जीव हा स्वतःचं कधी हित पाहत नाही. तो जीव स्वतःचं जेव्हा हित पाहायला लागेल तेव्हा प्रत्येक गोष्टीचा तो विचार करेल. त्याचं हित कशात आहे, त्याला फायदा कशात आहे, तो जीव जेव्हा असा विचार करेल त्यावेळेस मात्र प्रत्येक कर्माचा तो विचार करेल. जे नुकसानीचं कर्म आहे, जे आपल्या अडथळ्याचं कर्म आहे, परमेश्वराच्या मुक्तीपर्यंत घेऊन जाण्याचं जे कर्म आहे ते मात्र आपण चुकू शकतो. ज्या पद्धतीनं बिनचालीचे कर्म असतात त्याच पद्धतीनं अयुक्तत्व कर्मलेप सुद्धा आपल्याला लागत असतो. भोगभूमीमध्ये प्रारब्ध क्रिया पूर्ण झाली. भोगभूमीमध्ये काही कर्म आपण केली, ती पूर्ण केली, परंतु भोगभूमीमध्ये कर्मनिश्चित नसल्यामुळं मागचं संपत आहे, पुढचं लागत नाही. पण आपल्याकडून तर प्रारब्ध क्रिया घडली तर ते अयुक्तत्व कर्मलेप लागले. त्याला कर्म तर झाले परंतु तिथं ते लाभत नसल्यामुळं ते आपल्या याच्यात पडले नाही. ज्याला मारायचे त्याने अनुसरण घेतले किंवा क्रिया कर्त्या पुरुषाने अनुसरण घेतले. ज्याला मारायचे असतात त्यांनीच अनुसरण केलं किंवा जो मारणार असतो त्याने अनुसरण केलं. म्हणजे क्रिया ज्याच्याबरोबर घडायची ती व्यक्तीच न राहिल्या कारणाने अयुक्तत्व कर्मलेप त्याला लागतो. युक्त असताना आगंतुक अनारब्ध केले आणि अयुक्त झाल्यानंतर प्रारब्ध केले. युक्त म्हणजे देहाने युक्त असताना मानसिकी वाचिकी केलं आणि काही कारण असतो त्याचं अयुक्त घडलं, ऍक्सिडेंटली हातपाय तुटला आणि त्यानंतर प्रारब्ध केलं तर त्याला अयुक्तच कर्म लागतं, कर्मलेप लागतात. तसे संलग्नाने जर जो मायेचा अंश जो आहे संलग्न, हा संलग्न आपण मायेच्या तमी भागात असताना परमेश्वराला प्रथम जेव्हा कृपा उपजली आणि कोणाला तरी आपला आनंद द्यावासा वाटला त्यावेळेस परमेश्वराने शोधणी करून त्या जीवाला हा आनंद देण्यासाठी निवड केली. आणि तो आनंद देण्याच्या प्रक्रियेतून जीव हा मायेच्या तमातून बाहेर निघाला, तेव्हा संलग्न लागला. तेव्हापासून परमेश्वराच्या मुक्तीपर्यंत हा संलग्न या जीवाला लागलेला असतो. आणि तो संलग्नच आपल्या चेष्टकत्व करून हे कर्माच्या ज्या गोष्टी आहे या आपल्याला करायला भाग पडत असतो. संलग्नाने आगंतुकाचे अनारब्ध
किंवा अनावराधाचे प्रारब्ध करण्याविषयी चेष्टकत्व केलं. परंतु जो जीव आहे त्या जीवाने क्रिया केलीच नाही. असं जर एकदा घडलं किंवा घडल्यानंतर तो संलग्न पुन्हा चेष्टकत्व करीत नाही. म्हणजे तो संलग्न जो आहे तो चेष्टकत्व करत असतो. जसं आपल्याला सत्संगाला जायचंय, काही अभ्यास करायचा आहे, काही स्थान दर्शनाला जायचंय, काही साधू संतांच्या दर्शनाला जायचंय, तर ते मात्र आपल्याला आठवण ठेवून ठेवावं लागतं. तरी आपण विसरत असतो. तिथं मात्र संलग्नाचं चेष्टकत्व एकदाच होतं. परंतु तेच जर खालची क्रिया आपल्याला करायची असेल, आपल्याला पिक्चरला जायचंय, कोणा मित्रांबरोबर फिरायला जायचंय, नुसत्याच कुठंतरी जाऊन गप्पा मारायच्या आहे, म्हणजे चुकीचं कर्म की ज्या कर्मातून या जीवाचं नुकसान होणार आहे, असं मात्र तो 10 वेळा त्याला आठवण करून देत असतो, चेष्टकत्व करत. ते आठवण ठेवायची गरज नसते. त्याचप्रमाणे या संलग्नाने चेष्टकत्व करून एखाद्याचं मानसिकी केलंय, त्याला वाचिकेमध्ये करण्यास भाग पाडतं किंवा वाचिकेतून प्रारब्ध करण्यास विषयी चेष्टकत्व हा संलग्न करत असतो. परंतु ती क्रिया तो जीव करत नाही किंवा केली नाही, तर हा संलग्न मात्र पुन्हा त्या गोष्टीविषयी चेष्टकत्व करत नाही. सर्वात पहिले या गोष्टीसाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्यातून आपण वाचवण्यासाठी आपल्या स्वतःचं हिताचं काय हे जर आपण एकदा प्रयत्न करून त्याच्यावरती जर मात केली, तर ती दोष किंवा ती अडचण किंवा ते संलग्नाकडूनचं चेष्टकत्व मात्र बंद होत असतं. म्हणून प्रथम आपण योग्य अयोग्याचा विचार करून त्याच्यावरती मात केली पाहिजे. कारण असे अडथळे आपण जोडलेले असतात आणि ते अडथळे आपल्या पुढे येत असतात. पण त्या अडथळ्यावरती एकदा आपल्याला मात करणं गरजेचं असतं. एकदा जर आपण 10वी पास झालो तर परत आपल्याला 10वीला बसायची, परत पास होऊन दाखवायची गरज नसते. पण एकदा मात्र आपल्याला चांगल्या प्रकारे अभ्यास करून त्याचं चिंतन करून तो योग्य पद्धतीनं पेपर सोडून आपल्याला पास व्हावं लागेल. तसं 10वीतला जो विद्यार्थी त्याला ती अडचण वाटते, पण त्यांनी जर चांगला अभ्यास करून एकदाच त्याच्यावरती मात केली तर परत मात्र 10वीला बसायची गरज पडते का? नाही. असंच अगदी एखादी गोष्ट, एखादी अडचण आपल्या जीवनात जेव्हा ती येते तेव्हा एकदा तिच्यावरती मात करायची असते. ती एकदा मात केली का पुन्हा मात्र ती अडचण आपल्या जीवनात येत नाही. तो संलग्न त्याचं चेष्टकत्व मात्र परत करत नाही. त्याला मात्र आयुक्तत्व कर्मलेप म्हणतात. किंवा वमन, भोजन घातल्यानंतर एका प्रहारानंतर प्रारब्ध क्रिया पूर्ण होते. त्यापूर्वी जर वमन झाले तर प्रारब्ध होत नाही. एखाद्या व्यक्तीला आपण भोजन घातलंय तर ते भोजन 1 प्रहर म्हणजे 3 तास पचायला लागतं सायंटिफिकली जरी आपण विचार केला, आणि त्याच वेळेस ती क्रिया पूर्ण होते. त्यापूर्वी जर वमन झालं म्हणजे उलटी झाली आणि ते जे न पचताच ते बाहेर जर पडलं तर ते प्रारब्ध होत नाही. आता याचा दोन्ही बाजूने तुम्ही विचार करू शकता. एखाद्या साधू संतांच्या ठिकाणी केलेली क्रिया त्यांनी स्वीकारली, वमन न करता ते पश्चाताप झाली, तर ती आपले प्रारब्धामध्ये मोडते आणि आपल्याला त्याचा योग्यता प्राप्त होऊन आपल्या धर्मासाठी पक्की होते ती क्रिया. परंतु तेच नाही झालं तर ती क्रिया होत नाही. तेच दुसऱ्या बाजूने विचार केला, कोणाच्या मारण्याच्या उद्देशाने आपण त्याला काहीतरी खाऊ घातलं आणि ते खाल्लेलं तो प्रारब्धात नाही गेला, त्याचं वमन झालं आणि तो वाचला, तर ती अयुक्तत्व कर्मलेप त्याला लागतात. जर असं झालं की अयुक्तत्व जे कर्मलेप आहे, या बिनचालीच्या कर्माचा भोग जो आहे हा स्वप्नी भोगवला जातो. जसं स्वप्नामध्ये आपल्याला कधी कधी वाघ येतो, खातो, हत्ती तुडवतात, आपल्याला दुःख होतं, त्या स्वप्नामध्ये आपण रडतो, ओरडतो. तर त्या पद्धतीनं हे जे कर्म आहे त्याचा स्वप्नामध्ये भोगविले जातात. कर्म हा जो विषय मानसिक वाचिक प्रारब्ध आपण बघितला, परंतु तेच कर्म
कर्माचे जे भोग आहे ते सुद्धा वेगवेगळ्या पर्यायाने भोगवल्या जातात. कारण कर्म केल्यानंतर ते भोगवण्याची जी पर्याय त्या पर्यायामध्येच ते कर्म या जीवाला भोगवलं जात असतं. कर्मभोग जो आहे तर कर्माने भोगावं लागतं. मग ते तुम्ही कोणतंही कर्म करा, आपण नुसतं कोणाविषयी विचार जरी केला तरी हे कर्मच आहे. चांगलं केलं तर चांगलं कर्म, वाईट केलं तर वाईट कर्म. नुसता विचार त्याचा सही अर्थार्थी संबंध नाही. कारण परमेश्वराचा कॉम्प्युटर हा खूप मोठा आहे. थोडासा विचार केला तरी ते सेव्ह होतं. ते सेव्ह झाल्याबरोबर आपल्या कर्माच्या त्या लिस्टमध्ये ते ऍड होऊन जातं आणि त्या लिस्टमध्ये ऍड झाल्यानंतर त्याच्या पुढे लगेच त्या कर्माचा भोग कुठं कधी केव्हा आपल्याला भोगावं लागेल त्याची लगेच तारीख वार ती ठरली जाते. म्हणजे एक विशिष्ट एक सॉफ्टवेअर आहे. जसं आज कॉम्प्युटरच्या अनेक वेगळे सॉफ्टवेअर असतात, बिझनेसचे सॉफ्टवेअर असतात, स्टॉक मेंटेनचे सॉफ्टवेअर असतात. ते आलेलं मटेरियल आपण ऍड केलं, आपण ते विकलं, बिल फाडलं, बिल दिलं, आपण ते मायनस करायची गरज नसते. ते बिलातले जे मटेरियल आहे ते आपोआपच त्या गोडाऊनच्या त्या स्टॉक मधून कमी होतात. म्हणजे सॉफ्टवेअरच अशा पद्धतीने बनवलेलं आहे. हे कधी कधी चिंतन आपण जर केलं ती आजच्या कॉम्प्युटरच्या युगामध्ये, या सायन्सच्या युगामध्ये जे शोध लागलेले आहे त्याला प्रेरणा ही धर्माचीच आहे. धर्मात या गोष्टी कुठंतरी कोणत्या तरी वेगळ्या पद्धतीने सांगितलेल्या आहे, मांडलेल्या आहे. आणि त्याचा विचार चिंतन करून सायंटिस्ट जे लोक आहे ते खरंच आहे का, हा प्रयोगांती ते या जीवाच्या हितासाठी फायद्यासाठी कसं उपयोगी पडेल अशा पद्धतीने त्याचे शोध लावून ते आपल्याला आज उपयोगी पडतात. तसं परमेश्वराचं एक कॉम्प्युटर आहे, सॉफ्टवेअर खूप मोठं आहे. त्यातून काही चुकत नाही. त्या फायली तंतोतंत जमा झालेल्या असतात योग्य जीवाच्या योग्य देवतेकडे. ती वेळ काळ परिस्थितीनुसार ती देवता बरोबर त्या जीवाला येऊन भोगवते. असं कधी होत नाही की आपला भोग आला आणि ती देवता विसरली आणि तो भोग संपून गेला, आपला नंबर निघून गेला, आता आपल्याला भोगावं लागणार नाही. कारण त्या देवतेला परमेश्वराचा वेच असल्या कारणाने त्या देवता या सृष्टी चालवण्याचं काम अगदी इमाने इतबारे 100% करत असतात. त्यात थोडीही आणि कसलीही चूक होत नाही, ना कोणत्या जीवाविषयी, ना जीवाच्या कर्माविषयी, ना जागेविषयी, ना वेळेविषयी. पण आपण कितीही ते गोष्ट लपवण्याचा प्रयत्न केला आपल्यापासून, समाजापासून, किंवा न सांगण्याचा प्रयत्न केला, खोटं सांगण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी काही फरक पडत नाही. कारण हा जीव जे बी करतोय ते स्वतःसाठी करतोय, स्वतःलाच लागतंय आणि त्यातून त्या स्वतःलाच भोग भोगावा लागतं. म्हणजे सुख असेल, दुःख असेल, चांगलं असेल, वाईट असेल, त्रासाचं असेल, जे बी आहे ते त्याचं त्यालाच भोगावं लागतं. त्यांनी किती लपवण्याचा प्रयत्न केला तर तो ह्या परमेश्वराच्या सॉफ्टवेअरमध्ये, कॉम्प्युटरमध्ये जमा झालेला असतं. तो विचार मनात आल्याबरोबर ती वाचिक कोणाच बरोबर आपण बोललेलं नाही. आपण कोणाविषयी तिसऱ्याचं बोलतो चौथ्याविषयी, चौथ्याचं बोलतो दुसऱ्याविषयी. याचा अर्थ आपल्याला असं मानसिक आपण पकडलेलं असतं की आपण त्याच्याविषयी बोललोय पण याच्याकडे बोललोय, त्यामुळे त्याला कळणार नाही. त्याला कळो का न कळो, परंतु आपण बोलल्याबरोबर, आपण विचार केल्याबरोबर त्या कॉम्प्युटरमध्ये, त्या सॉफ्टवेअरमध्ये जमा झालेलं आहे आणि त्याचा भोग मात्र आपल्याला भोगावा लागणार आहे. म्हणून मागच्या सत्संगामध्ये मी सांगितलं होतं कोणत्याही जीवाला फसू शकत नाही. आपणच आपल्याला फसू शकतो, आपणच आपल्याला दुःखात नेऊ शकतो, आपणच आपल्याला सुखात नेऊ शकतो. तर आपण काय ठरवतो, आपल्याला काय ठरवायचंय, आपल्याला काय हवंय, हे जर अध्यात्माच्या अनुषंगाने जर आपण समजून घेतलं, जाणून घेतलं आणि आपलं हित कशात आहे हे ज्या जीवाला कळालं तोच जीव मात्र त्या परमेश्वराच्या मुक्तीला जाऊ शकतो, परमेश्वराच्या आनंदाला, ज्ञानाला, प्रेमाला जाऊ शकतो किंवा त्या योग्यतेचा तोच जीव होऊ शकतो, असू शकतो. पण आता आपण काय करायचं, नेमकं कोणते कर्म करायचे, कोणते नाही करायचे,
कोणत्या पद्धतीने राहायचं, परमेश्वराची जी आज्ञा आहे त्या आज्ञा ह्या कर्म करण्यासाठीचे. महात्म्याने सत्तेर्जाव व्हावे, महात्म्याने प्रिय वक्त्या व्हावे, म्हणजे ह्या जीवानी गोड बोलावं, सत्याने राहावं. म्हणजे एक प्रकारे परमेश्वर चांगलं कर्म करण्यासाठी, गोड बोलण्यासाठी या जीवाला आज्ञा करतात. आणि ती आज्ञा जर आपण प्रतिपालन केली तर मात्र या जीवाचं हित स्वतः परमेश्वरही रोखू शकत नाही. परमेश्वराच्या कडेनं, परमेश्वराने सांगितलेल्याप्रमाणे जर जीवानी कर्म केलं तर तेच कर्म ऊर्ध्वगतीचं ठरतं, ऊर्ध्वगतीचं होऊ शकतं आणि त्याच कर्माने परमेश्वर प्राप्ती होऊ शकते. परंतु ह्या जीवानी स्वतःच्या कडेनी, स्वतःच्या स्वातंत्र्याने जर कर्म करण्याचा प्रयत्न केला तर ते मात्र नक्कीच त्या जीवाला दुःखातच घेऊन जातं. कारण जीव एवढ्या योग्यतेचा, ऊर्ध्वगतीच्या विचाराचा, अनादि अविद्येनं युक्त असल्यामुळं, मतित्रयाने बरबटलेला असल्यामुळं, अनंत दोषांनी माखलेला असल्यामुळं तो ऊर्ध्वगतीचा विचार करू शकत नाही. आणि म्हणून जीवानी जर जीवासाठी जर विचार केला तर ते नक्कीच दुःखाचं आणि नरकाचं कारण होऊ शकतं. परंतु परमेश्वराच्या कडेनी, परमेश्वराच्या विचाराने जर जीवाने विचार केला तर ते नक्कीच या जीवाच्या फायद्याचं, हिताचं आणि सुखाचं होऊ शकतं. म्हणून आपण आपला विचार करायचा की आपल्या विचारामध्ये परमेश्वराचा विचार टाकून मग आपला विचार तयार करायचा, याचा आपण नक्की विचार केला पाहिजे. कर्म हा विषय खूप मोठा आहे, समजायला बी किचकट आहे, परंतु तो आपल्या अगदी जवळच्या विषयाशी निगडीत असल्यामुळं याचं चिंतन करणं अत्यंत गरजेचं आहे. जितकं होईल तितकं चिंतन आपण नक्की करण्याचा प्रयत्न करू. पुढच्या सत्संगामध्ये आपण कर्मभोगाचे जे पर्याय आहे, कर्म तर आपण केले परंतु ते भोगण्यासाठी काय पर्याय आहे आणि त्या पर्यायाने कसं कर्म भोगवलं जातं याचं आपण चिंतन करणार आहोत. याविषयी अधिक काही माहिती कोणाला असेल तर नक्की कळवा. मागच्या सत्संगावरती अनेक लोकांनी प्रतिक्रिया कळवल्या, कारण तोही विषय अगदी आपल्या जवळचा आहे. क्रियावधीचे दोष आपण बघितले, आपण अन्यवार्ता करतो, अन्नकथन करतो, अनेक जीवाच्या पदार्थामध्ये आपण हे बघितलेलं आहे. त्यातून कसं दोष घडतात आणि त्या दोषातून एक दोष, दुसऱ्यातून तिसरा दोष, हे अगदी सोपं आहे, समजतंय, कळतंय, परंतु त्याचं विस्तृत असं स्पष्टीकरण नसल्यामुळं काही लोकांच्या ते लक्षात येत नसायचं किंवा येत नव्हतं. परंतु सत्संगाच्या माध्यमातून त्यांनी ऐकल्यानंतर त्या गोष्टी त्यांच्या स्पष्ट झाल्या आणि नक्कीच त्याचा जीवन जगण्यासाठी किंवा परमेश्वराची धार्मिकता करण्यासाठी त्याचा उपयोग त्यांना होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम.